नमस्कार. ओपाइन ग्रुपच्या पॉडकास्टमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. गेले अनेक दिवस आपण वेगळ्या वेगळ्या विषयांवरती नेमकं डेटा ॲनालिसिसचं आणि प्रोसेसेसचं महत्त्व काय ते जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय. मुळामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे, जर ऑर्गनायझेशनच नसतील, कुठल्या तरी ठोस विषयावर कामच होत नसेल, तर काही ट्रान्झॅक्शनच होणार नाहीत, माहिती स्टोअरच होणार नाही आणि त्याचं ॲनालिसिस सुद्धा होणार नाही. आपण बघितलंय की क्रीडा क्षेत्र असेल, सेवा क्षेत्र असेल, या सगळ्या फील्ड्समध्ये अगदी माउंटेनिअरिंग फील्ड सुद्धा ह्याच्यामध्ये खूप फोकस पद्धतीने काम होतं. आज आपण मेडिकल फील्डमध्ये, हेल्थकेअर सेक्टरमध्ये नेमकं प्रोसेसेस आणि डेटाचं महत्त्व काय हे एका वेगळ्या पद्धतीने जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आपल्याकडे डॉक्टर घोटीकर आलेले आहेत. आपल्याकडे डॉक्टर चेतन घोटीकर हे BDS आहेत आणि मूळचे पुण्यातलेच आहेत. त्याच्यानंतर त्यांनी 25 वर्ष साधारण प्रॅक्टिस केलेली आहे. आणि डॉक्टर कल्याणी चिरपुटकर घोटीकर या सुद्धा आलेल्या आहेत. त्यांचं सुद्धा BDS प्रवरानगरमधनं झालं आहे. त्याही मूळच्या पुण्यातल्या आहेत आणि आता गेले 25 वर्ष त्याही प्रॅक्टिस करतात. आज आपण दोघांशी मनमोकळे विषयात या मेडिकल फील्डमध्ये नेमकं कशा पद्धतीने आपल्याला सहकार्य करता येऊ शकतं, ॲनालिसिस करता येऊ शकतं आणि पुढे जाता येईल ह्याच्यावरती आपल्याला चर्चा करायचं आहे. नमस्कार चेतन आणि कल्याणी. चेतन, आपली आता कल्याणी खूप वर्षापासून ओळख आहे, त्यामुळे मी अगदी इन्फॉर्मल गप्पा मारणार आहे तुमच्याशी. मला पहिल्यांदा सांग की तुम्ही नेमकं ह्या मेडिकल फील्डसाठी कसं काय, तुमच्या कॉलेजचे दिवस मला आता आठवत आहेत की हाऊ डिड यू ऑप्ट फॉर दिस मेडिकल फील्ड? व्हॉट एक्झॅक्टली वॉज इन युअर माइंड? काय युजली 12वी नंतर मेडिकल फील्डला सगळ्यांचा पहिला चॉईस MBBS असतो. आय कॅन प्राऊडली से माझा चॉईस BDS हाच होता पहिल्यापासून. आणि काही प्रमाणात माझा पास्ट एक्सपिरियन्स म्हणजे माझी ऑर्थो ट्रीटमेंट झाली, वायर्स लावतो आपण दाताला, तर ते डॉक्टर साबळे वॉज अन इन्स्पिरेशन फॉर मी आणि त्यामुळे मी BDS करायचं ठरवलं. वाह, मस्त. कल्याण? माझ्या केसमध्ये असं झालं की मला मॅथ्स नको होतं म्हणून मी बायो फील्डकडे गेले. पण त्याच्यामध्ये आणि डेंटिस्ट्री हा थोडासा कमी म्हणजे खूप ज्याच्यामध्ये तुम्हाला नाईट ड्युटीज नसतात किंवा थोडासा इझी गोईंग म्हणून मुलींसाठी चांगला, अशा दृष्टीने तो सिलेक्ट. पण मला एक माहिती आहे बरं का, की तुम्ही दोघं फक्त डेंटिस्ट्रीमध्ये काम करताय असं नाही. कारण कल्याणी तर जोरदार रनिंग आणि सगळं काय काय करत असते आणि चेतन यू आर ऑल्सो असोसिएटेड टू थिएटर फील्ड. त्यामुळे तुम्ही खूपच वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं काम करत असता आणि त्याबद्दल हॅट्स ऑफ. मला वाटतं तुम्ही असोसिएशनसाठी पण काही मदत केली आहे ना पूर्वी? इंडियन डेंटल असोसिएशनसाठी मी बरेच वर्ष पुण्यात काम करतोय. सो तेही थोडंसं ऑर्गनायझेशनल प्रकारात मोडतं. अच्छा, एन्जॉयड दॅट ऑल्सो. ग्रेट ग्रेट. मला ना आता एक प्रश्न येतोय मनामध्ये की जस्ट डेंटिस्ट्री समजा नसतीच किंवा ओरल हेल्थ आपण ज्याला म्हणतो ते जर का आपण दुर्लक्ष केलं तर नेमकं एखाद्या पेशंटच्या जगण्यामध्ये काय काय प्रॉब्लेम येऊ शकतात त्याच्याबद्दल थोडक्यात सांगाल? तुमचा खूप मोठा एक्सपिरियन्स आहे त्यातला, तर आमच्या व्ह्युअर्सला जाणून घ्यायला आवडेल. कॉमन प्रॉब्लेम्स सगळ्यांनाच नोन आहेत की समजा मी डेंटिस्टकडे नाही गेलो तर दात दुखी, दुर्गंधी तोंडाची, कॉमन नोन प्रॉब्लेम्स आहेत. पण तोंडातला बॅक्टेरियल फ्लोरा म्हणजे तोंडात जे बॅक्टेरिया असतात जे आपल्याला उपयोगी पण असतात पण हार्मफुल पण असतात, तर हार्मफुल टू द एक्सटेंट की तुम्हाला त्याच्यामुळे ज्याला आपण म्हणतो हृदयाचे रोग सुद्धा त्याच्यामुळे बळावू शकतात. हो. सो दातांची आणि हिरड्यांची काळजी घेणं हे अत्यावश्यक नक्कीच आहे. बर बर बर. मला कल्याणी हे सांगू शकशील का की जर का आपण जसं डेंटल विषय आता आपण बोललो की जो नॉर्मली तेवढं दुर्लक्ष केलं जातं, म्हणजे जोपर्यंत आपल्याला त्रास होत नाही तोपर्यंत आपण जात नाही, असं प्रिव्हेंटिव्ह करण्याचे काही त्याच्यात ऑप्शन्स आहेत का? नॉर्मली लोक दुखल्यावरती डॉक्टरांकडे जातात, तर प्रिव्हेंटिव्ह ह्याच्याबद्दल मला थोडंसं जाणून घ्यायचंय. प्रिव्हेंटिव्ह म्हणजे ऍक्च्युली दर 6 महिन्यांनी चेकअप करणं असं आम्ही पेशंट्सला सांगतो, बोलवतो. फक्त आपल्याकडचा थोडासा ॲटिट्यूड असा आहे की आम्हाला त्रास झाला तर आम्ही येऊ. हा थोडासा बदलायला पाहिजे. तुम्ही खूप अर्ली स्टेजला काही गोष्टी डिटेक्ट केल्यात तर तुम्हाला त्याच्यानंतर त्या प्रॉब्लेम्समुळे होणारा त्रास आणि त्याच्यामधली ही जी खर्चिक ट्रीटमेंट्स असतात त्या अवॉइड करणं, या दोन्ही गोष्टी अचीव्ह करू शकता.
मला थोडासा आता ना विषय दुसऱ्या फील्डकडे न्यायचा आहे. मला असं एक समजूत आहे किंवा माझ्यासारख्या अनेक लोकांना की डॉक्टरांना ना सगळंच माहिती असतं आणि ते बरोबर पण आहे. तुम्ही खूप वर्ष काम करता. पण तुम्ही एवढं 20-25 वर्ष काम केल्यानंतर असे अनेक वेगळे वेगळे विकार तुम्हाला काही जाणवले का, कळले का, की ज्याच्यामुळे खरं तर आपल्या अभ्यासात किंवा रोजच्या बोलण्यात सुद्धा येत नाही, पण ते खूप मोठे विकार आहेत, अस्तित्वात आहेत आणि त्याच्याशी आपण अगदी रोजच्या जीवनामध्ये सुद्धा खरं तर निगडीत असतो. अशाबद्दल मला थोडासा विषय वळवायचा आहे आज. तर तुम्ही डेंटिस्ट्री किंवा MBBS आपल्याला कल्पना आहे, बहुतेक लोकांना माहिती असतं. पण थोडे वेगळे विषय की जे आपल्याच शरीरामध्ये चालू असतात ह्याच्याबद्दल थोडीशी मला असे कुठल्या कुठल्या प्रकारांमध्ये हे विकार अस्तित्वात आहेत? अगदी खरं आहे. हल्ली मेडिकल फील्डमध्ये सुपर 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 स्पेशलायझेशन होत चाललेली आहेत. त्यामुळे सगळ्याच विकारांची माहिती सगळ्या डॉक्टरांना असते असं नाही, किंवा ढोबळमानाने माहिती असते, सखोल नसते. जोपर्यंत फॉर एक्झाम्पल आमच्या दारात आला नाही तो आजार, तोपर्यंत आम्हाला खरोखर कल्पना नव्हती. एक MDS म्हणून आजाराची आमची नुकतीच ओळख झाली, मायलोडिस्प्लास्टिक सिंड्रोम. बर ह्याच्यामध्ये आपल्या रक्तपेशी ज्या आहेत त्या योग्य प्रमाणात किंवा योग्य पद्धतीने आपल्या बोन मॅरोमध्ये तयार होत नाहीत. बर आणि कॉलेजमध्ये कधीतरी ही माहिती फक्त घेतलेली होती, पण म्हणजे काय होतं, ह्याची ग्रॅव्हिटी किती आहे, याचा खरोखर अंदाज नव्हता. बर बर मग आता हे MDS स्वतः सांगितलं, हे थोडंसं अजून सोपं करून सांगण्यासाठी हे काय म्हणजे ब्लड रिलेटेड प्रॉब्लेम आहे का, कशाशी रिलेटेड आहे हा प्रॉब्लेम? त्याच्यामध्ये आपल्या बोन मॅरोमध्ये सेल्स असतात. रक्त कुठे तयार होतं तर आपल्या बोन मॅरोमध्ये सेल्स असतात, ज्या आपण मदर सेल्स म्हणूयात त्यांना, की ज्या डिवाइड होतात आणि त्या प्रोजेनेटर सेल्स असतात, तर त्या आपल्या RBCs म्हणजे लाल रक्तपेशी, WBCs म्हणजे पांढऱ्या रक्तपेशी आणि प्लेटलेट्स असे 3 ब्लडचे कॉम्पोनंट्स आहेत, तर ते त्या बोन मॅरो मधल्या सेल्स असतात त्या तयार करतात. बर तर त्या बोन मॅरो मधल्या या ज्या तयार करणाऱ्या मदर सेल्स आहेत, तर त्यांना जर का कधी काही प्रॉब्लेम आला तर ह्या सेल्सचं प्रोडक्शन जर का ते कमी प्रमाणात होतं किंवा चुकीच्या सेल्स तयार होतात, तर त्याच्यामुळे अनेक आजार होऊ शकतात. त्याच्यापैकी खूप कॉमनली आपल्याला सगळ्यांना माहिती असणारा आजार म्हणजे ब्लड कॅन्सर्स आपण ज्याला म्हणतो, बरं, की ल्युकेमिया, लिम्फोमा, हे जे ब्लड कॅन्सर्स असतात ते होऊ शकतात. थॅलेसेमिया म्हणजे हिमोग्लोबिन जे असतं तर ते फॉल्टी हिमोग्लोबिन असल्यामुळे येणारे प्रॉब्लेम्स, किंवा अप्लास्टिक ॲनिमिया, की ज्याच्यामध्ये ॲनिमिया आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ज्याच्यामध्ये जर का पुरेसा आयर्न नाही मिळालं किंवा ब्लडमधनं ऑक्सिजन नाही मिळालं तर येणारा वीकनेस. तर ह्या अशा काही काही कंडिशन्स आहेत की ज्याच्यामध्ये तुमचं रक्त जे आहे तर ते जर का प्रॉपरली काम करत नसेल तर त्याच्यासाठी ट्रीटमेंट जी असते की हे रक्त बदलून टाकणं. आणि त्याच्यासाठी आपण ज्याला कॉमनली बोन मॅरो ट्रान्सप्लांट म्हणतो, की ते आजकाल आता बोन मॅरोच्या स्वरूपात नाही पण आपल्या पेरिफेरल ब्लडमधनं होतं, की आपल्या पेरिफेरल ब्लडमधनं स्टेम सेल्स घेतात आणि त्या आपल्या बोन मॅरोमध्ये ज्या वेळेला इन्फ्यूज करतात आणि तो नवीन बोन मॅरो तिथे तयार होतो आणि नवीन सेल्स करायला लागतो. आपण ऑर्गन ट्रान्सप्लांट्सबद्दल जसं ऐकलंय तसंच हा बोन मॅरो ट्रान्सप्लांट असतो. आणि आजकाल ही प्रोसिजर खूप सिम्प्लिफाय झाली आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही पेरिफेरल ब्लडमधनं घेऊ शकता स्टेम सेल्स, ज्याच्यामध्ये पूर्वी आपल्याला घाबरायचो की ही सर्जिकल प्रोसिजर आहे का, तर त्याच्यामुळे माझ्या पाठीत कुठेतरी भोग पाडून पेल्विक बोन मधनं घेणार आहेत का. तर आता ही प्रोसेस खूप सिम्प्लिफाय झाली आहे. म्हणजे ती ॲब्सोल्युटली रक्तदाना इतकी सोपी झालेली प्रोसेस आहे. पण मला सांग, आता हे आपण सगळं बोलतोय, मला अजूनही वाटतं की हे माझ्यासाठी नाहीच आहे. मी काय आपलं दाताला प्रॉब्लेम आला की डेंटिस्टकडे जातो, काहीतरी हातपाय काही लागला तर कुठेतरी ऑर्थोपेडिक डॉक्टरकडे जातो, सर्दी बिर्दी झाली की फिजिशियनकडे जातो. तर हे माझ्याशी निगडीत असू शकतं का? ह्याचा क्वांटम काय नेमका आपण जे बोलतोय हे किती प्रमाणामध्ये आपण आपल्याला ब्लड डोनेशन आता इतकं रुटीन झालंय की आपल्याला आपण ते करतो हे कळत पण नाही. तसं आहे की जसं आपण ब्लड डोनेशन मध्ये ब्लड ग्रुप मॅच करतो, तसं बोन मॅरो किंवा स्टेम सेल डोनेशन मध्ये आपण HLA टाईप मॅच करतो. HLA स्टँड्स फॉर ह्युमन ल्युकोसाइट अँटीजेन. की जसं आपला ब्लड ग्रुप मॅच झाला की जो डोनर आणि रेसिपियंटचा ब्लड ग्रुप सेम असेल तर डोनर ज्यावेळेला देतो तर त्यावेळेला रेसिपियंटला काही प्रॉब्लेम्स होत नाहीत ते ब्लड घेतल्यामुळे. तसं हा ज्या वेळेला HLA टाईप मॅच होतो तर त्यावेळेला रेसिपियंटला काही प्रॉब्लेम येत नाही. तर या HLA
म्हणजे हे 10 अँटीजेन्स असतात, 10 प्रोटीन्स असतात आपल्या व्हाईट ब्लड सेलवरचे, बर. की हे जर का 10च्या 10 मॅच झाले तर दॅट इज द आयडियल कंडिशन. Situation. ओके. पण मला एक सांग, मी हे जे काही आहे आता, हे जे पेशंट्स आपण म्हणू, ह्याचा क्वांटम काय आहे जगामध्ये, की आपण जे बोलतोय ते असे वन ऑफ केस आहे का? म्हणजे मी तर आता ऐकलं हे सगळं, पण आता- ह्याचा क्वांटम म्हणजे किती लोक ह्याच्यामुळे त्रस्त आहेत? पेरिफेरल ब्लड स्टेम सेल ट्रान्सप्लांट असं आपण त्याला आता म्हणतो. तर ते ऑलमोस्ट 75 मेजरली रक्ताच्या आजारांवरती उपयोगी पडतो. बर. ओके. वा. क्वांटमचं एक उदाहरण द्यायचं जर झालं तर आज भारतामध्ये ऑलमोस्ट 10,000 पेशंट्स रोज थॅलेसेमियानी ग्रस्त अरे वा. नव्याने ऍड होता आहे. ओके. ओके. जगात 42 मिलियन, भारतात 42 मिलियन पेशंट्स आहेत. बर. आणि जे अनफॉर्च्युनेटली कॅरियर्स आहेत, हो, 42 या. मिलियन कॅरियर्स, म्हणून ऍक्च्युली So, भारताला असं- म्हणतात थॅलेसिमिया कॅपिटल ऑफ द वर्ल्ड. ओके. हा एक मेजर आजार झाला. असे बाकीचे 74 आजार. सो त्याच्या प्रमाणाचा आपण विचार नक्कीच करू शकतो की किती मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे. आणि अनफॉर्च्युनेटली यातल्या बऱ्याचशा आजारांवरती उपचार, औषध उपचार हम्म. असा कुठलाही नाहीये. अच्छा. आणि त्याला पेरिफेरल ब्लड स्टेम सेल ट्रान्सप्लांट एवढा एकच पर्याय आज तरी उपलब्ध आहे. म्हणजे थोडक्यात मला लक्षात असं येतं की आपण डॉक्टरकडे जातो, सर्जरी करतो किंवा मेडिसिन्स घेतो. याच्यामध्ये जर कोणीतरी रक्त किंवा तशाशी रिलेटेड काही गोष्टी दिल्या नाहीत तर हा बरा होत नाही, बरोबर? नाही. ओके. मग आता मला सांग, हे ब्लड डोनेशन असा आता विषय निघाला, तसे कुठल्या कुठल्या फॉर्मचे डोनेशन असतं? याच्यामध्ये जसं आता आपलं बोलणं झालं की ब्लड स्टेम सेल डोनेशन, प्लेटलेट डोनेशन, की ज्याच्यामध्ये तुमच्या रक्तात ना, याच्यामध्ये घाबरण्याचं कारण नाही या डोनेशन मध्ये. हे याच्यासाठी आहे की जसं प्लेटलेट डोनेशन करताना तुम्ही तुमचं रक्त एका हातातनं जातं, एका मशीन मधनं पास होतं आणि ज्याच्यातनं फक्त तुमच्या प्लेटलेट्स किंवा स्टेम सेल्स बाहेर काढल्या जातात आणि दुसऱ्या हातातनं तुमचं रक्त तुम्हाला परत येतं. बर. म्हणजे देर इज नॉट इव्हन ब्लड लॉस देअर, हम्म. की तुमचा तेवढा फक्त कॉम्पोनंट काढला जातो आणि तुमचं रक्त तुम्हाला परत जातं. 4 तासाची प्रोसिजर असते ही. बर. आणि हे जे आहे, ही प्रोसिजर करण्यासाठी जो तुम्ही ज्या वेळेला डोनर रेकग्नाइज करता, तर त्याच्यासाठी तुम्हाला सुरुवातीला ब्लड पण द्यायला लागत नाही. लाळेचं सॅम्पल असतं. हो. ओके. जसं कोविडच्या वेळेला नेझल स्वॉब घ्यायचे, तसा एक सिम्पल चीक स्वॉब असतो. तो प्रोसेस करून तुमचं HLA टायपिंग करतात. ओके. आणि ते HLA टायपिंग कधी जर का फ्युचरमध्ये तुमचं कोणाशी मॅच झालं, त्याच्यामध्ये 10 मॅच व्हायची प्रोबॅबिलिटी ही 1 in a million असते. हो. तर तसं जर का कोणाशी मॅच झालं तरच ती ऑर्गनायझेशन तुम्हाला फोन करते आणि म्हणते की अच्छा असं कोणीतरी आहे, तर तुम्हाला येऊन डोनेट करायचंय का. ओके. जसं ब्लड डोनेशन मध्ये आपण ब्लड ऑलरेडी घेऊन ठेवतो आणि रिक्वायरमेंट प्रमाणे देतो, इथे तसं पण नसतं. ऑलरेडी घेऊन ठेवलेलं नसतं. बर. तुमचं फक्त मॅचिंग केलं जातं सुरुवातीला. बरं. आणि ते जर का मॅच झालं तर तुम्ही वयाच्या 60व्या वर्षीपर्यंत डोनेट करू शकता. अच्छा. साधारणपणे 18 ते 50 या वयोगटातील लोक ह्याच्यासाठी एलिजिबल आहेत की ज्यांना काही मेजर इलनेसेस नाही आहेत. अच्छा. मेजर इलनेसेस म्हणजे त्याच्यामध्ये काय की कॅन्सर सर्वायव्हर्स आहेत, HIV झाला आहे, हम्म. अशा टाईपची लोक आहेत. ते हेपॅटायटिस बरं. असेल. मला एक सांग, आता याच्यामध्ये मला ब्लड डोनेशन हा एकदम सोपा आणि सगळ्यांना कळणारा विषय झालाय आता. अगदी 18 वर्ष मी कधी होतोय आणि कधी डोनेट करतोय असे एक छान पॉझिटिव्ह वातावरण असतं. ब्लड डोनेशन जर झालंच नसतं मुळात, तर नेमकं काय काय प्रॉब्लेम आले असते? म्हणजे आता मी हा विचार करतोय की जी गोष्ट आपण बोलत पण नाही, पण एकेकाळी मी लहान असताना आम्ही लोकांना असं घरातनं घेऊन मोटिवेट करून ब्लड डोनेट करायचो. तर त्यांनी काय साध्य झालं, काय इरॅडिकेट झालं आम्हाला कळत नाही. आम्ही जस्ट लाईफस्टाईल म्हणून जातो. तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. एकतर जे रेग्युलरली ब्लड डोनेट करतात त्यांना खरोखर मनापासून धन्यवाद असं म्हणलं पाहिजे. हम्म. समाजाने धन्यवाद म्हणलं पाहिजे. हम्म. कारण उदाहरणादाखल आजार डिटेक्टेड आहे का नाही हे सोडून दे, पण थॅलेसेमियाच्या पेशंटला रुटीनली ब्लड डोनेशन लागतं, म्हणजे ब्लड इन्फ्युजन लागतं. बरं. हे जर झालं नाही तर त्याचा लाईफ स्पॅन हा केवळ काही महिने किंवा काही वर्षांचा असणार आहे. हो. ऍक्सिडेंट आपण आज वाहनांशी गृहीत धरतो, पण समजा पूर्वीच्या काळात मी शेतात काम करत असताना मला बैलांनी शिंग मारलं, तर होणारा रक्तस्राव हा जर भरूनच निघाला नसता तर अनफॉर्च्युनेटली एकच गोष्ट घडणार होती माझ्या बाबतीत, दुर्दैवी अंत.
सो जेवढ्या सहजगतेने आपण आज ब्लड डोनेशन करतो आहे हम्म. आणि अक्षरशः लाखो लोकांचे प्राण वाचवतो हो. आहे, ते घडलंच नसतं. बरोबर आहे. पण ह्या गोष्टी अगदी सहज घडत आहेत. म्हणजे आता असं भीतीच नाही काही, सगळेजण खूप वेळा ब्लड डोनेट करतात. मग तुम्ही जे आता सांगताय तेही तितकंच सोपं वाटतंय, किंबहुना त्याच्याही पेक्षा मला हे सोपं वाटतंय की काय Absolutely. फक्त स्वाब घालणार. इथे मला जे लक्षात आलं त्याप्रमाणे चीक स्वाब म्हणजे कुठेतरी तुम्ही तोंडामध्ये काहीतरी एक स्वाब फिरवत असाल आणि त्याचे तो पुरेसा आहे तुम्हाला सॅम्पल म्हणून. हो. म्हणजे मी फक्त आ करायचंय, त्यात प्रिक पण नाहीये. मग हे का होत नसेल? अवेअरनेस हो. ह्याची माहिती लोकांना जेवढ्या जास्त प्रमाणात होईल तेवढं हे जास्त प्रमाणात प्रपोगेट होणार आहे. बरोबर. की मला ब्लड डोनेशनसाठी माझा ब्लड ग्रुप माहिती हवा. त्यासाठी प्रायमरीली निदान मी एकदा टोचून तरी घेणार आहे की माझा ब्लड ग्रुप काय आहे मला माहिती होण्यासाठी. पण तुम्हाला जर स्टेम सेल डोनेशन करायचं असेल तर तुम्हाला ते टोचून घ्यायचं सुद्धा नाहीये. अत्यंत सोपी 2 मिनिटाची प्रोसिजर आहे की तुम्ही ऑनलाईन रजिस्टर करायचं. भारतात 4 रजिस्ट्रीज आहेत ज्यांच्याकडे हे HLA टायपिंगच्या पेशंटची माहिती स्टोअर केली जाते. बर. एक दात्री म्हणून ऑर्गनायझेशन आहे, DATRI, आणि त्यांची datri.org अशी साईट आहे. ज्याचे आम्ही दोघेही व्हॉलंटियर्स आहोत. तर त्यांच्या साईटवरती जाऊन तुम्ही रजिस्टर करायचं. आणि जसं आपण मगाशी कल्याणी म्हणली तसं की कोविडच्या वेळेस आपण नेझल स्वॉब देत होतो, तसं गालाच्या आतनं फक्त एक कापसाचा स्वॉब फिरवला जाणार आणि तो चेकिंगसाठी पाठवला जातो. म्हणजे अनअवेअर, म्हणजे लोकांना माहिती नाहीये, भीती आहे असं म्हणायचं का? भीतीपेक्षा माहितीच नाहीये. आणि जर माझा HLA मॅच झाला पेशंटशी आणि तरच मला फक्त संस्था, दात्री सारखी संस्था जगात अनेक आहेत, ती मला कॉन्टॅक्ट करणार की तुमचा मॅच आहे आणि आता आपल्याला ब्लड डोनेट करायचं आहे. आणि ही प्रोसिजर खरोखर सोपी आहे. ब्लड डोनेशन जसं करतो त्याच्यासारखीच, फक्त थोडी एक्सटेंडेड पिरियडसाठी मगाशी कल्याणी म्हणली त्या पद्धतीने 3 ते 4 तास चालणारी प्रोसिजर आहे. आता हे आपण पुण्यात राहतो, मग पुण्याशीच फक्त निगडित आहे, भारताशी निगडित आहे असं असतं का? हे सगळे लोक कनेक्टेड आहेत? भारतात साधारणतः 4 मेजर ऑर्गनायझेशन्स आहेत ज्या हे रेकॉर्ड मेंटेन करतात. आणि प्रायव्हेट बेसिसवरतीही काही आहेत की मुंबईला 1-2 आहेत, दिल्लीला आहेत. सो अशा अजून थोड्या छोट्या आहेत. पण ह्या सगळ्या देशभरातल्या सगळ्या देशांमधल्या ह्या अशा रजिस्ट्रीज ह्या एकत्र आलेल्या आहेत वर्ल्ड मॅरो ऑर्गनायझेशनच्या अंडर. आणि जेव्हा मला गरज आहे त्यावेळेस माझा HLA टायपिंग माझी संस्था सेदात्री किंवा बाकी कुठलीही ही त्या वर्ल्ड ऑर्गनायझेशन कडे फ्लोट करते. आणि जगातल्या सर्व संस्थांमधनं त्याला मॅचिंग कोणी आहे का हे शोधलं जातं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आत्ताच आम्हाला असं कळलं की एक औरंगाबादची मुलगी आहे जिच्यासाठी टर्कीमधनं मॅच मिळाला. उलट आहे. मुलींनी. अच्छा. पण त्यासाठी आता मला टर्कीला जायची आवश्यकता नाही. करेक्ट. बरोबर आहे. मला एक सांग, म्हणजे आता जे लोक हा स्वाब देणार आहेत त्यांना एकतर मदत करणार, तुम्ही नक्कीच करणार आहात हे, आणि ती सोप्या पद्धतीने आपण मदत करू शकणार आहोत. जर मला सुद्धा हा आजार असेल तर तो त्यातनंच कळणार आहे का? नाही, तुम्हाला जर आजार असेल तर तो त्यातनं कळणार नाही. तुमचं फक्त टायपिंग, म्हणजे जसं माझं ब्लड ग्रुप केला जातो तसं HLA टायपिंग केलं जातं. अच्छा. आजाराची माहिती होण्यासाठी प्रायमरीली ब्लड सॅम्पल, तुमची लक्षणं काही असतील तर ह्याच्यावरनच ते कळू शकेल. आणि मग एखादा व्यक्ती जर त्याला हे कल्पनाच नाहीये की मी आजारी आहे का, आणि तरी सुद्धा तो मदत करायला गेला तर त्याची मदत घेतात का? त्याच्यासाठी ऍक्च्युली असं आहे की जर का तुम्ही कोणासाठी मॅच असाल तर त्याच्या आधी तुमचा मास्टर हेल्थ चेकअप केला जातो. अच्छा. यू आर चेक फॉर कम्युनिकेबल डिसीजेस किंवा तुमचे काही जसं HIV, हेपेटायटिस किंवा बाकी काही टेस्ट केल्या जातात की ह्याच्यातनं तुम्हाला काही त्रास नाही आहे ना, आणि तो तुमचा डोनरला पास ऑन होणार नाहीये ना, याच्यामध्ये तुमचाही चेकअप केला जातो. आणि जर का तुम्ही त्यावेळेला ब्लड घेतलं जातं तर त्याच्यामुळे HLA टाईप परत व्हेरीफाय केला जातो. आणि तुमचा कन्सेंट घेऊन ज्या वेळेला हे सगळं करतात
हम्म. त्याच्यानंतरच मग डोनेशनची प्रोसेस होते. म्हणजे खरं तर हे स्वार्थात परमार्थ हा. असल्यासारखं आहे की Absolutely. आपलं स्वतःच तरी आपण बघून घेऊ, Checkup मदत तर झालं. होणारच आहे. अशा सारखं दिसतंय. पण मला आता अजून एक प्रश्न पडला याच्यामध्ये की नंबर्स, उपायन ग्रुपमध्ये आम्ही डेटा अनालिसिस खूप करतो, तिथे गेले 30 वर्ष आम्ही त्या कामामध्ये आहोत. याचे एक्झॅक्ट असे काही नंबर सांगता येतील का की जर एवढ्या प्रमाणामध्ये हा जर का रोग आढळतो किंवा याच्या प्रकारचे म्हणजे स्टेम सेल्स किंवा तुम्ही आता जे बोन मॅरो म्हणालात त्याच्या ट्रान्सप्लांटेशन न झाल्यामुळे किती लोक आज ग्रस्त आहेत या आजाराने आणि किती प्रमाणामध्ये जर का आपण सॅम्पल फक्त कलेक्ट केले तर हा सॉल्व्ह होऊ शकतो? मी आता परिस्थिती अशी आहे की HLA टायपिंग मॅच, ज्याला मगाशी आपण 10 on 10 मॅच म्हटलं, म्हणजे 10 प्रोटीन सेलवर असतात, ते जर मॅच झाले तर सर्वोत्तम आहे. बर. तर ही शक्यता 10 लाखात एक मॅच होणं इतकी कमी प्रमाणात आहे. बर, बर. मी ज्यावेळेस ब्लड डोनेशन करतो त्यावेळेस 1 in 8 मॅच होत असतो माझा. इथे 10 लाखात एक आहे. सो Wow. जर माझा HLA टाईप जर कोणाला मॅच झाला तर मी आणि ती व्यक्ती किती युनिक आहोत आणि एकामेकांशी निगडीत आहोत मदत करण्याच्या दृष्टीने ह्याची कल्पना येईल. बरोबर. आज ऑलमोस्ट 5,000 लोक वेट लिस्टेड आहेत. दात्रीच्या ऑर्गनायझेशन मध्ये 5,000 लोक आहेत, पेशंट्स आहेत की दे आर वेटिंग फॉर द डोनर्स. बर. आणि डेटा किती कलेक्ट केला बघायचं झालं तर दात्री सारख्या ऑर्गनायझेशन कडे आता फक्त त्या दृष्टीने 5 लाख डोनर्स रजिस्टर्ड आहेत. हो, म्हणजे खूपच हे कमी आहे. प्रमाण खूपच खूपच कमी. कमी आहे. आणि दुसरं म्हणजे सेम एथनिसिटीचे लोक मॅच व्हायची पॉसिबिलिटी जास्त असते. तर आता आपले इंडियन पॉप्युलेशन मध्ये इतकं मोठं पॉप्युलेशन आहे, तर त्याच्यामध्ये जर का तुम्हाला मॅचेस पाहिजे असतील तर आपल्या लोकांनीच जास्त रजिस्ट्रेशन केली. बरोबर. तर मला ना खूप मिक्स्ड फिलिंग आता येत आहेत. मला खूप छान वाटतंय की तुम्ही ही एवढी मस्त माहिती सोप्या पद्धतीने सांगितली. खूप वाईट वेळ असं वाटतं की असे एवढे आजार आहेत आणि आपल्याला त्याची कल्पना सुद्धा नाही, पण तितकंच पॉझिटिव्ह वाटतंय कारण ऍक्शन आयटम सापडत आहेत काही की मला एवढंच करायचंय की जायचं आणि स्वाब घ्या म्हणायचं. मग हे स्वाब घ्यायला आता मला कुठेतरी प्रवास करायला लागतो का ते आपापल्या ठिकाणी सुद्धा अवेलेबल होऊ शकतात? तुम्हाला ऑनलाईन म्हणजे datri.org या साईटवरती जर तुम्ही रजिस्टर केलं तर तुम्हाला एक किट घरी पाठवलं जातं. बर. आणि दात्रीच्या साईटवरतीच तुम्हाला मी स्वाब कसा घेणार, मी काही मेडिकल फील्डशी निगडीत पर्सन नाही, तर त्यांच्या साईटवरतीच तुम्ही काय करायचं, कशा पद्धतीने करायचं आणि तो प्रीपेड एन्व्हलप मध्ये तुम्हाला परत पाठवायचा आहे. अच्छा. सो हे काम घर बसल्या करू शकतो. बरोबर. ऍट द सेम टाइम आमच्या दोघांच्याही क्लिनिक्सना देखील किट्स अवेलेबल आहेत. अच्छा. तुम्हाला जर असं वाटलं की नाही आमचं आम्ही घेऊ ते योग्य होऊ शकेल नाही होऊ शकेल कल्पना नाहीये, तर तुम्ही आम्हाला जर कधीही संपर्क केलात तर आम्ही नक्कीच तुम्हाला मदत करू. आमच्या क्लिनिकला येऊन तुम्ही सॅम्पल देऊ शकता, जे आम्ही पुढे दात्रीला फॉरवर्ड करू आणि तुमचं HLA टायपिंग होऊ शकतं त्यांनी. थँक्यू सो मच. ही जी काही माहिती मिळते त्यातनं खरं तर काहीतरी अवेअरनेस तर बिल्ड झालाच आहे, पण ॲक्शनेबल सुद्धा मिळालेले आहेत. मला अजून एक प्रश्न असा आहे की आपण क्वालिटेटिव्ह ॲस्पेक्टकडे थोडंसं जर का बघता आलं तर, म्हणजे क्वांटिटेटिव्ह तुम्ही नंबर सांगितले, म्हणजे लॅक्स अँड लॅक्स ऑफ पीपल जेव्हा त्यांचा सॅम्पल देतील तेव्हा वी कॅन प्रॅक्टिकली, इफ आय एम जस्ट थिंकिंग आउट राईट, की प्रत्येक माणसाचा जगातल्या जर का सॅम्पल आहे, 18 वर्षाचा झाला की सॅम्पल आहेच आहे असं जर आपण म्हटलं तर हे इरॅडिकेट होऊ शकेल. हे म्हणणं कितपत योग्य आहे? हो, अनेक आजारांना इरॅडिकेट हा शब्द म्हणणार नाही मी, पण अनेक आजारी व्यक्तींना नक्कीच मदत होणार आहे. त्यांचं क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह होणार आहे. अच्छा. ऍट द सेम टाइम लाईफ स्पॅन वाढायला डेफिनेटली मदत होणार आहे. ओके. आणि तू क्वालिटी म्हटलास तर क्वालिटेटिव्ह ऍस्पेक्ट काय, म्हणजे हे जर का झालं तर एखाद दुसऱ्या मिळणार आहे. बर, खूपच मोठा फरक आहे. प्रश्न आणि म्हणजे केवळ आपण स्वॅब द्यायचा आणि कोणाला तरी जीवनदान देणार. इतक्या सोप्या पद्धतीने तुम्ही कोणाला तरी जीवनदान देऊ शकता. अमेझिंग आहे. मला म्हणजे म्हटलं की खरंच ॲक्शनेबल मिळालेले आहेत. म्हणजे आम्ही प्रॉब्लेम एखादा आयडेंटिफाय झाला तर त्याच्यावर कशा पद्धतीने काम करता येईल याच्यावरती सगळेजण खूप काम करत असतो. पण जर हे असे प्रॉब्लेमच कळले नाहीत तर तुम्हाला माहितीच नाही की कशासाठी काम करायचंय. आज तुम्ही आमच्या व्ह्युअर्सना नेमक्या त्यांनी काही सोप्या गोष्टी करायच्या झाल्या तर कुठल्या करायच्या हे सांगू शकाल?
ज्याला आपण सार म्हणू, की द जिस्ट ऑफ द एंटायर कॉन्व्हर्सेशन, की तुम्ही कुठल्याही ज्या 4 रजिस्ट्रीज आहेत भारतातल्या किंवा बाकी प्रायव्हेट आहेत त्यांच्याकडे रजिस्टर करा आणि ते सॅम्पल तुम्हाला किट तुम्हाला घरी पाठवतील, ज्याच्याद्वारे तुमचं तुम्ही सॅम्पल परत पाठवू शकता बर. किंवा आमच्याकडे येऊन तुम्ही ते सॅम्पल देऊ शकता. बर. आणि ज्या वेळेस तुम्ही मॅच व्हाल कोणाला तरी त्यावेळेस ती ऑर्गनायझेशन तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल. बर. आणि खूप सोप्या पद्धतीने ब्लड डोनेशन, इतक्या सोप्या पद्धतीने एक 3 ते 4 तासात तुमच्या आयुष्यातले 4 तास तुम्ही जर खर्ची पाडले तर तुम्ही एखाद्या व्यक्तीला जीवनदान देऊ शकता. कल्याणी, मला एक अजून प्रश्न आहे. हे इंडिव्हिज्युअलिस्टिक काम आहे का ऑर्गनायझेशनली सुद्धा हे करता येतं? म्हणजे माझे समजा मित्र आहेत, आम्ही सगळे दिवाळीला भेटतो, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी किंवा क्रिसमस वेकेशन्सला. नक्कीच. हे कॉर्पोरेट लेवलला कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये करू शकतो. याच्यासाठी जो एज ग्रुप आहे तो एज ग्रुप आपण फॉलो केला. कॉलेजेसमध्ये हे करू शकतो, कारण कॉलेजेसमध्ये 18 वर्षाच्या पुढची मुलं आहेत आणि रादर यंगर द डोनर इट इज बेटर. तर त्याच्यामुळे ती मुलं वयाच्या 60व्या वर्षीपर्यंत नंतर डोनेट करू शकतात. अच्छा. आणि याच्यामध्ये आहे की HLA टायपिंगची जी कॉस्टिंग येतं, तर हे ऑलमोस्ट 10 ते 15,000 एका स्वॅबच्या टेस्टिंगचं कॉस्टिंग येतं. तर ते तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट करून मिळतं. त्याच्यामुळे कॉस्टिंगचा विषय आला म्हणून मी एक मुद्दा फक्त अजून उपस्थित करू इच्छितो, की अरे माझी ऑर्गनायझेशन जी आहे ना ती अनफॉर्च्युनेटली आमच्याकडे खूप जुनी ऑर्गनायझेशन आहे आणि आम्ही सगळे सिनियर लोक आहोत, तर ह्यात आम्ही एलिजिबल नाहीये. मी 50च्या वर आहोत आम्ही ऑलमोस्ट. काही जण यंगर स्टाफ नक्कीच आहे, पण आम्ही सगळे मोठे आहोत. तर आम्ही काय करू, तुमच्या CSR थ्रू तुम्ही दात्री सारख्या ऑर्गनायझेशनला जर फंडिंग केलं तर सर्वसामान्य इच्छुक डोनर जो आहे, ज्याला हा कदाचित खर्च परवडणार नाहीये, तो नक्की पुढे येऊन डोनेशन करेल, कारण त्याचा जो येणारा खर्च आहे तो ओपाईन सारख्या किंवा बाकी कुठल्याही मोठ्या संस्थांनी उचललेला असेल. सो अशा प्रकारे पण तुम्ही इनडायरेक्टली हातभार लावू शकता. कल्याणी आणि चेतन, तुम्ही दोघं जण आलात इथे आणि अगदी मन मोकळ्याप्रमाणे ही सगळी माहिती सांगितली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. मित्र हो, आज आपण गप्पा मारता मारता एक खूप खोलवर एका विषयाचा आपण अभ्यास केला. यातनं आपल्याला हे लक्षात आलं की अवेअरनेस म्हणजे फक्त माहिती करून घेणं इतक्या सोप्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. आपल्याला जेव्हा डेटा अनालिसिस करायचं आहे असं आपण म्हणतो, तेव्हा आपल्याला प्रॉब्लेमच माहीत नसेल तर आपण ॲक्शनच घेत नाही, त्याच्यामुळे ट्रान्झॅक्शन्सच होत नाहीत, त्याच्यामुळे डेटाच गोळा होत नाही आणि म्हणून आपण अनालिसिस करू शकत नाही. आज जर आपण सगळ्यांनी मिळून सोप्या ॲक्शन्स म्हणजे आपली स्वॅब टेस्ट करून घेतली आणि त्यातनं प्रचंड डेटा निर्माण झाला, तर हजारो लोकांना, लाखो लोकांना जीवनदान देऊ शकणार आहोत. ह्या पॉझिटिव्ह नोटवरती मला आपल्या सगळ्या व्ह्युअर्सला सांगावंसं वाटतं की आपण सगळ्यांनी ॲक्टिव्ह इन्व्हॉल्व्ह झालं पाहिजे. आता केवळ ती माहिती घेतली आणि सोडून झाली हे आपल्याला चालणार नाही. तर आता आपल्याला सगळ्यांना या मुवमेंटमध्ये आलं पाहिजे आणि त्याचं अजिबात काही टेन्शन घेण्यासारखं नाही आहे. सो लेट अस जनरेट दोज ट्रान्झॅक्शन्स, गिव्ह दोज सॅम्पल्स अँड क्रिएट अ मूवमेंट इन द सोसायटी. धन्यवाद.